सर्व शेतकरी बांधव आणि दुग्ध व्यावसायिकांना माझा नमस्कार. आपण जे काही प्रत्येक व्यक्ती आपले हे पूर्ण व्हिडिओ सगळे बघत असता आणि त्याच्यातनं भरपूर लोकांना खूप काही माहिती त्याच्यातनं मिळत असते आणि त्या प्रत्येक माहितीचा फायदा आजपर्यंत आम्हाला जेवढे लोकांकडनं काही म्हणतात त्याला प्रतिसाद मिळालेले आहेत, प्रत्येकाकडनं हेच ऐकायला मिळालंय की खूप चांगली माहिती मिळते, त्याच्यातनं आम्हाला पण आमच्या व्यवसायामध्ये काहीतरी चांगलं करता येतं. तर अशा सगळ्या माहितीच्या बेसिसवर आपण भरपूर नवीन नवीन व्हिडिओ आपण बनवत असतो. त्यामुळं हा व्हिडिओ आपण जो बनवला आहे, आजचा विषय जो आहे हा खूप महत्वाचा विषय आहे. म्हणजे जेव्हा एखादा नवीन शेतकरी किंवा एखादा नवीन व्यक्ती ज्याला या व्यवसायामध्ये यायचे, म्हणजे कुठल्या फक्त जे काही पशुपालन आहे या व्यवसायात यायचे, उद्या त्याला पशुपालन दुधासाठी करायचं असेल किंवा उद्या त्याला बैलांसाठी करायचं असेल किंवा उद्या त्याला अजून पशूंची फक्त पुनर्निर्मिती करायची असेल, कोणत्याही गोष्टीसाठी जे काही पशुपालनच्या अंतर्गत येतं त्या सगळ्या विषयाला हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आणि त्या सर्वात विषयासाठीचा हा एकदम बेस आहे. जो बेस म्हणजे काय आहे, तर आज आपण बघणार आहोत की भारतातल्या सर्वात महत्वाच्या ज्या काही गायी आहेत, देशी गायी असतील, गायी असतील आणि म्हशी असतील, यांच्या प्रजाती कुठल्या, जाती कुठल्या, त्या कुठल्या कामासाठी वापरल्या जातात, त्यातल्या त्या दुधासाठी कुठल्या जाती आहेत, या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत. त्या कुठल्या भागात आढळतात, त्यांचे फायदे काय, त्यांचे तोटे काय, किंवा त्याच्यातनं किती दुधाची निर्मिती होते, ती आपल्या कुठल्याही भारतातल्या कुठल्या भागात कशी मिळते, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर सर्व शेतकरी बंधू आणि प्रत्येक दुग्ध व्यावसायिकाचं मी डेअरी की पाठशालामध्ये स्वागत करतो आणि आपण आता विषयाला सुरुवात करूया. सर्वात महत्वाचं म्हणजे जवळपास आपला हा भारत जो आहे हा आपण म्हणतो की कृषी प्रधान देश आहे आणि कृषी प्रधान देश असेल तर त्याच्याबरोबर आपल्याला दुग्ध व्यवसाय किंवा जे काही पशुपालन आहे हे त्याला आपण संलग्नित पकडतो, म्हणजे त्याचा हा उपप्रकार, आपण शेतीचा उपप्रकार असा म्हणून पकडतो. पण गेल्या काही वर्षांमध्ये जी काही दुग्ध व्यवसायामध्ये किंवा जे काही पशुपालनामध्ये जी डेव्हलपमेंट होत गेली आणि ज्याच्यामधनं लोकांना खूप चांगला फायदा होत गेला, त्याच्यामुळं हा पूरक व्यवसाय नाही, आता महत्वाचा आणि हा मुख्य व्यवसाय, प्रमुख व्यवसाय म्हणून आता झालेला आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला महत्वाचं आहे की भारतातल्या कुठल्या कुठल्या गायींच्या आणि म्हशींच्या जाती आहे ते ओळखणं आणि त्याची ओळख कशी करायची, कोणत्या भागात मिळतात हे एक समजणं सर्वात महत्वाचं आहे. तर आपण विषयाला सुरुवात करूया. भारतात साधारणतः 27 प्रकारच्या गायी या आपल्याला बघायला मिळतात. सर्वात पहिल्यांदा आपण काय बघतोय, तर आपण गायी बघतोय. तर गायी या जवळपास 27 प्रकारच्या आपल्याला गायी बघायला मिळतात, ज्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारच्या गायी या दुधासाठी उपयोगाच्या नाही. परत एकदा पूर्ण ऐका की 27 प्रकारच्या गायी जवळपास आहेत, ज्याच्यामध्ये सगळ्याच गायी या दुधासाठी उपयोगाच्या नाहीत. भारतामध्ये जवळपास ज्या काही गायी आहेत तर त्या गायींच्या प्रजातीमध्ये 3 प्रकार पडतात. सर्वात पहिल्यांदा प्रकार काय आहे की फक्त शेतीच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या गायी, म्हणजे ती गाय असेल किंवा तिच्यापासून मिळणारा वळू म्हणजे बैल असेल तर शेतीच्या कामासाठी फक्त वापरला जाणारा. दुसरा प्रकार काय, तर दूध आणि शेती दोन्ही त्याच्यातनं झालं पाहिजे. आणि तिसरा प्रकार फक्त दुधासाठी वापरल्या जाणाऱ्या गायी. तर ह्याच्यामध्ये पूर्ण भारतामध्ये 27 प्रकारच्या गायी मोडतात. तशा आहेत 47 प्रकारच्या, पण भरपूर गायी आज नामशेष झालेल्या आहेत, भरपूर गायी आज आढळत नाहीयेत. त्यातल्या त्यात आता 27 प्रकारच्या गायी या आता आपल्याला बघायला मिळतात आणि त्या भारताच्या सर्व भागात आहेत. तर त्यातली सर्वात पहिल्यांदा आपण बघूया की शेतीच्या कामासाठी वापरली जाणारी कुठली जात आहे. म्हणजे आजकाल सगळ्याच ठिकाणी काही प्रत्येक शेतकरी हा तेवढा काय म्हणतात त्याला श्रीमंत नाहीये, की काही ना काही प्रत्येक शेतकरी, थोडाफार शेतकरी हा गोरगरीब सुद्धा आहे. प्रत्येक जण आज ट्रॅक्टर अफोर्ड करू शकत नाही, म्हणजे ट्रॅक्टर स्वतःच्या पैशाने आणू शकत नाही किंवा ट्रॅक्टर तो स्वतः भाड्याने सुद्धा आणू शकत नाही. मग ते लोक काय करतात, तर ते लोक आपलं जे काही आपल्या शेताची जी काही हे असेल, नांगरणी असेल, काय असेल, तर या सगळ्या गोष्टीसाठी बैलाचाच वापर आज भरपूर ठिकाणी केला जातो. तर त्यातला पहिला प्रकार आपण बघतोय, शेतीच्या कामासाठी लागणारी जी काही जनावरं आहेत त्यातले कुठले प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे अमृत महल नावाची, ही आपल्याला जी स्क्रीनवर बघायला मिळतीये, अमृत महल नावाची गाय. तर हिचं स्थान, मूळ स्थान आपण जर बघायला गेलं तर हे मूळ स्थान आहे कर्नाटकमध्ये.
तर कर्नाटकमध्ये हिचं मूळ स्थान आहे आणि तिथेच ही जास्त प्रमाणात आढळते. तर हिची ओळख कशी आपल्याला जमणार आहे, तर आपण बघू शकता जवळपास हिचा राखट असा रंग आहे. हिचं टोक असं काळं आहे, म्हणजे जो एंड आहे शेपटीचा तो काळ्या रंगाचा आहे, मध्यम लांबीची आहे, कपाळ तिचं थोडस उठावदार आणि चांगलं आहे, मध्यमागी तिचा थोडासा असा खड्डा आपल्याला जाणवतोय. पण या जातीचे जे वळू आहेत, बैल आहेत, हे अत्यंत चपळ आणि त्यांच्या शक्तीसाठी प्रसिद्ध असे आहेत. गायी यांच्या ज्या असतात ह्या कमी दुधाच्या असतात, पण यांचे जे वळू आहेत, बैल आहेत, अतिशय चपळ आणि अतिशय शक्तिशाली असे या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत. म्हणून अमृत महल या नावाचा जो आपल्याला जो काही बैल किंवा जे काही गाय दिसते, तर ह्याचा वापर आपण शेतीपूरक म्हणजे शेतीसाठी जे काही कामासाठी वापर केला जातो. यातला दुसरा प्रकार जर बघायला गेला तर आता पहिला आपण बघितला अमृत महल, आता दुसरा प्रकार आपण बघतोय कांगायाम. म्हणजे कांगायाम प्रकारची ही जी गाय आहे, तर हिचं मूळ स्थान आहे तमिळनाडू आणि दक्षिण भारतात भरपूर ठिकाणी ही आढळते. तर ह्याची ओळख आपल्याला कशी कळू शकते, तर जवळपास ही मध्यम लांबीची असते, मजबूत टोकदार हिची शिंग आहेत, म्हणजे शिंग मजबूत आणि टोकदार आहेत, सरळ पाठीचा हिचा कणा असतो, म्हणजे जे आपण भरपूर ठिकाणी म्हणतो बघा की गायीच्या देशी गायला वशिंड असतं, पण हिचं वशिंड थोडं लहान आहे. पण ही सरळ पाठीचा हिचा कणा आहे आणि जी मान आहे ती भरपूर चांगली अशी मजबूत मान असते. आणि हिचा जर बैलाचा आपण जर रंग बघायला गेलात तर राखट रंग ह्याचा बैलाचा असतो आणि त्याच्यावर काळे टिपके असतात. म्हणजे हे जर आपण बैल बघतोय बघा याच्यामध्ये स्क्रीनवरती, याचा राखट रंग आहे आणि त्याच्या शरीरावर असे काळे टिपके असतात. आणि ह्याच्यातलीच गाय आहे, तर गायीचा रंग पांढरा, थोडासा पांढरा असतो आणि तिच्या खुरावर किंवा तिच्या गुडघ्यावर काळे टिपके असतात. म्हणजे गाय आणि बैलामध्ये पण थोडाफार फरक आहे. जात सेम आहे, जात एकच आहे, दोन्ही प्रकार आपल्याला शेजारी शेजारी बघायला मिळतात. कांगायम प्रकारची गाय आणि बैल हे दोन्ही आहेत. पण आपण जर बघितलं तर जो बुल आहे म्हणजे जो काही बैल आहे, तर त्या बैलाच्या काळे टिपके त्याच्या अंगावर आणि राखट रंग आहे. पण जी गाय आहे त्याचा पांढरा रंग आहे, पण खुरावर किंवा गुडघ्यावर काळे टिपके आहेत. तर ह्याच्यामध्ये सुद्धा त्यामध्ये दोघांमध्ये तेवढा डिफरन्स, दोघांमध्ये विविधता आपल्याला आढळून येते. आता यातील पुढची जी प्रजाती आहे ती म्हणजे हलिकर. हलिकर नावाची जी प्रजाती आहे गायींमधली, यांचं मूळ स्थान आहे कर्नाटक राज्यामध्ये हसन आणि तुमकुर जिल्ह्यामध्ये. आणि ह्यांची ओळख जर म्हणायला गेली तर मध्यम आणि घट्ट शरीर त्यांचं असतं, लांब डोकं आहे, पुढे आलेले त्यांचे कपाळ असतात, लांब शिंग सुद्धा आहेत, शिंग एकमेकांना चिकटलेली आणि टोकदार असतात. आपण स्क्रीनवर बघतोय की ह्या गायीच्या ज्या काही आपण ओळख सांगतोय त्या सगळ्या स्क्रीनवर आपल्याला दिसत आहेत. रंग त्यांचा असा राखटसर असतो आणि त्यांचे जे बैल आहेत ही फक्त शेती कामासाठी आणि वाहतुकीसाठी एकदम प्रसिद्ध आहेत. अशी ही हलिकर प्रजाती जी कर्नाटकमध्ये आपल्याला बघायला मिळते. पुढची आणि सर्वात महत्वाची आपल्या महाराष्ट्रात मिळणारी खिलार. खिलार जात म्हणजे हा एक खिलारी म्हणजे काय, तर एक गायीचा कळप. ह्याचं मूळ स्थान जे आहे ते सातारा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. ओळख म्हणाल तर ह्याची सडपातळ शरीर आहे, रंग त्याचा पांढरा, नागपुड्या ज्या असतात त्या गुलाबी रंगाच्या असतात, खूर एकदम भक्कम आहे, डोके, कान, डोळे तिन्ही जे आहेत ते एकदम लहान आहेत, शिंग लांब आणि टोकदार तलवारीप्रमाणे असतात, शरीर लांबट, बैल जलद कामासाठी शर्यतींसाठी वापरला जातो आणि गायी ज्या असतात या थोड्याशा कमी दूध देणाऱ्या असतात. म्हणजे खिलार जी प्रजाती आहे ह्याच्याबद्दल आपण जे काही आता बघितलं. आता पुढची जी प्रजाती आहे ती म्हणजे डांगी. डांगी ही गायीमधली प्रजाती आहे, ती सुद्धा आपल्या महाराष्ट्रातच मिळते आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही प्रभाग आहेत. म्हणजे ते भाग म्हणजे कोणते, तर अहमदनगर आहे, नाशिक आहे, ठाणे आहे, कोकण आहे. या भागामध्ये ही जी डांगी जातीची जी गाय आहे ती आपल्याला बघायला मिळते. तर यांची ओळख जर आपण बघायला गेलो तर ह्याचा आकाराने लहान, म्हणजे आपल्याला दिसतीये बघा, आकाराने लहान असते पण चपळ असते, काटक असते, खूर तिचे एकदम टणक असतात. ते टणक असल्यामुळे भात शेतीच्या कामासाठी, चिखलातील कामासाठी अत्यंत उपयुक्त असे याची बैल असतात. म्हणजे बैल आज जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये अहमदनगर, नाशिक, ठाणे, कोकण, म्हणजे या कोकणच्या भागात जर बघितलं जास्त तिथे केला जातो तो म्हणजे भाताची शेती तिथे जास्त आहे.
तर त्या भागामध्ये चिखलामध्ये कामासाठी हा सर्वात उपयुक्त याचा बैल आपला ह्याला मिळतो. आणि सर्वात महत्वाचं याचं वैशिष्ट्य असं आहे की त्याचं जे शरीर आहे म्हणजे जी कातडी आहे त्या कातडीच्या खाली तेल ग्रंथी असतात. मग ते तेल ग्रंथी असल्यामुळे शरीरावरती जास्त काळ त्याच्या पाणी राहत नाही. त्यामुळं पावसाळा जिथं सर्वात जास्त आहे म्हणजे पाण्याचा भाग जिथं जास्त आहे, पावसाळा जिथे खूप जास्त आहे, त्या सर्व भागात हा जो बैल आहे किंवा तिथल्या कामांसाठी डांगी नावाच्या प्रजातीचा बैल हा सगळ्यात उपयोगी आणि उत्तम प्रकारे तिथे काम करणारा आपल्याला आढळतो. आपण व्हिडिओची सुरुवात करताना एक जे 3 प्रकार बघितले होते, म्हणजे गायींमध्ये 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार काय तर गायी या फक्त आपल्याला शेती कामासाठी म्हणजे त्याची जी बैल आहेत ती फक्त शेती कामासाठी वापरायची एक प्रकार. दुसरा प्रकार शेती कामासाठी व दुधासाठी सुद्धा म्हणजे जे बैल आहेत ती शेती कामासाठी वापर होतात आणि जी गायी आहेत त्या दुधासाठी वापर होतात एकाच प्रजातीच्या. आणि पुढचा प्रकार फक्त गायींच्या दुधासाठीचा प्रकार. असे 3 प्रकार आपण बघितले. तर पहिला प्रकार आपला कंप्लीट झाला. आता आपण दुसऱ्या प्रकाराकडे वळतोय. शेती कामासाठी व दुधासाठी ज्या गायी वापरल्या जातात त्याबद्दलचं आपण आता माहिती घेणार आहोत. या प्रकारामध्ये ज्या वरच्या प्रजाती आहेत म्हणजे ज्या फक्त शेतासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रजाती आहेत त्या प्रजातीपेक्षा या प्रजातीमध्ये थोडंसं दुधाचं प्रमाण हे जास्त असतं आणि ह्याची जी बैल आहेत ती वाहतुकीसाठी पण वापरली जातात आणि ह्यांच्या ज्या गायी आहेत त्या दुधासाठी सुद्धा वापरली जातात. तर त्याच्यामध्ये सर्वात पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे गवळाऊ जात म्हणजे गवळाऊ प्रजातीची जी गाय आहे ती आपल्या महाराष्ट्रातल्या वर्धा डिस्ट्रिक्टमध्ये म्हणजे वर्धा जिल्ह्यामध्ये आपल्याला आढळून येते. आणि त्याची जर ओळख बघायला गेली तर आपल्याला इथे बघायला सुद्धा मिळते की गवळाऊ गाय कशी असते. तर त्याची ओळख जर म्हणायला गेली तर शरीराने लांब असतात, लहान चेहरा असतो त्यांचा, शिंग सुद्धा थोडी लहान असतात, कान सुद्धा लहान असतात, मजबूत पाय असतात, गायीचा रंग पांढरा असतो आणि बैलाचा रंग काळसर असतो. म्हणजे गाय असेल तर तिचा रंग पांढरा तुम्हाला बघायला मिळेल आणि बैल असतील तर त्याचा रंग काळसर असा दिसेल. आणि गाय जी असते ती आपल्याला दूध जवळपास एक 2-3 लिटर दिवसाला एवढी गवळाऊ दूध देऊ शकते, तेवढी त्याची कॅपॅसिटी असते. आणि बैल जी आहेत ती आपल्याला शेतीच्या कामासाठी वापरली जातात. आता यातला पुढचा प्रकार जो आपण बघतोय तो म्हणजे लाल कंधारी प्रजाती म्हणजे गायींमधली लाल कंधारी जी प्रजाती आहे ती आपल्या महाराष्ट्रातल्या मराठवाडा भागात आपल्याला बघायला मिळते. हिचा रंग म्हणायला गेला तर तो लाल असतो म्हणजे नावाप्रमाणेच लाल कंधारी म्हणजे नावाप्रमाणे लाल रंग तिचा असतो. आणि गायीचं जे ह्याचं दूध आहे ते 2 ते 3 लिटर आपल्याला दिवसाला मिळतं. म्हणजे जसं वरती सांगितलं तसंच 2 ते 3 लिटर तुम्हाला बघायला दिवसाला मिळतं दूध. आणि बैल जी आहे ही आपल्याला शेती कामासाठी उपयोगी पडतात. म्हणजे आपण जे मगाशी बघितलं होतं फक्त शेती कामासाठीची वेगळी, पण ह्याच्यात त्यातल्या गायींचा तेवढा म्हणावा तसा वापर चांगला होत नव्हता. पण ह्या गायींचा आपल्याला थोडाफार फायदा सुद्धा चांगला होतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला बाबा शेती कामासाठी बैल वापरता येतात आणि गायी ज्या असतात त्या दुधासाठी वापरता येतात. आता पुढची जी आपण प्रजाती बघतोय ती म्हणजे देवणी प्रजाती म्हणजे देवणी प्रकारची जी गाय आहे त्याचं उगमस्थान जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातलं लातूर जिल्ह्यातलं आहे. लातूर उदगीर या भागातली ही गाय आपल्याला आढळून येते. याचे वळू सर्वात आकर्षक म्हणजे दिसायला सर्वात सुंदर. त्याच्यानंतर या वळूंचे जे पशु प्रदर्शनात नेले जातात तर भरपूर पशु प्रदर्शनामध्ये या वळूंचं प्रथम पारितोषिक मिळतं. एवढे सुंदर प्रजाती ही देवणी नावाची प्रजाती आहे. आणि यांच्या गायींना पण चांगलं फार दूध असतं, ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो आणि चांगला त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा सुद्धा होऊ शकतो. आता पुढचा जो प्रकार आपण बघतोय, आतापर्यंत आपण बघितले महाराष्ट्रातले, आता पुढचा आपण बघतोय तो म्हणजे हरियाणवी गाय. म्हणजे हरियाणवी गाय तुम्ही जर बघितले तर दिसायला एकदम सुंदर म्हणजे तिचं जे उगमस्थान आहे नावाप्रमाणेच हरियाणामध्ये आणि पंजाबमध्ये ही गाय आढळून येते म्हणून तिचं नाव हरियाणवी म्हणून ठेवलेलं आहे. रंग हिचा पांढरा शुभ्र असा असतो किंवा राखट पांढरा सुद्धा रंग असतो. सुडौल शरीर असतं तिचं. शिंग थोडीशी लहान असतात, वरच्या बाजूने अशी आत वळलेली असतात. आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे की ह्याचे शिंग जी आहे थोडीशी वरच्या बाजूने आत वळलेली आहेत. लहान कान असतात, कातडी खूप सुंदर अशी मऊ असते, कास चांगली मोठी असते त्याची म्हणजे दुधाची कॅपॅसिटी चांगली असते, कास मोठी असते आणि मोठी तुम्हाला उठावदार अशी दुधाची एक शीर सुद्धा याच्यामध्ये बघायला मिळते. म्हणजे जी दुधाची महत्वाची आपण जी शीर म्हणतो
ती गायीमध्ये अशी उठावदार आणि एकदम छान अशी बघायला मिळते. आणि यातले जे बैल असतात तेच आपण वाहतुकीसाठी म्हणजे रोड वाहतूक असेल तिथे भरपूर ठिकाणी रस्त्यावरनं बाबा जनावर ह्याच्यासाठी वापरली जातात, काही चारा नेण्यासाठी ह्याच्यासाठी, तर रोड वाहतुकीसाठी तिथे बैलाचा वापर केला जातो. आणि पुढचं त्यातलं जी गाय आहे जवळपास एका वेताला म्हणजे हरियाणवी गाय एका वेताला जवळपास तुम्हाला 1200 लिटरच्या आसपास दूध देते. 1200 लिटर एका वेतामध्ये तिला दूध मिळतं. म्हणजे बघा हरियाणवी प्रकारामधली जी गाय आहे ती दूध सुद्धा तुम्हाला देते. आणि बैल जी आहेत ती तुम्हाला खूप काही शेती कामासाठी आणि रोड वाहतुकीसाठी सुद्धा वापर आपण त्याचा करू शकतो. आता ह्यातली पुढची जी प्रजाती आहे ती म्हणजे ओंगोल. ओंगोल ही प्रजाती जी आहे ही आंध्र प्रदेश म्हणजे हिचं जे उगमस्थान आहे हे आंध्र प्रदेश मधल्या गुंटूर आणि नेल्लोर जिल्ह्यामध्ये आढळून येतात. या ज्या गायी आहेत याची जर ओळख म्हणायला गेली तर आकाराने शरीराने खूप चांगल्या मोठ्या जाडजूड म्हणजे ह्यांचं जे कपाळ आहे ते भरदार कपाळ असतं. खुरटी शिंग असतात त्यांची, मोठे व सरळ अशी वशिंड असतात त्यांचे. स्वभावाने एकदम शांत आणि जागरूक असतात. गायींचा रंग आपण जर म्हणलात तर पांढरा, गायींचा रंग पांढरा असतो. बैलामध्ये खुराचा व शेपटीचा भाग काळा असतो. म्हणजे त्यामध्ये जर गाय आणि जे काही बैल आहे हे ओळखायचं असेल तर पूर्ण पांढऱ्या रंगाचा असेल तर ती गाय आहे. आणि बैलामध्ये त्याचे जे खूर असतात आणि त्याचा जो शेपूट असते त्याचा जो भाग असतो तो काळा असतो. गायीचं दूध जवळपास आपल्याला 1200 ते 1500 लिटर एका वेताला बघायला मिळतं. म्हणजे विचार करा की ह्या प्रजातीची किती आपल्याला फायदा आहे. जी गाय आहे ती सुद्धा आपल्याला 1200 ते 1500 लिटर एका वेताला दूध देते. आणि जो बैल आहे तो रोडच्या वाहतुकीसाठी बाकी सगळ्या शेती कामासाठी वाहतुकीसाठी आपण वापर करू शकतो. याची जी पुढची प्रजाती आहे ती म्हणजे थारपारकर प्रकारची प्रजाती, थारपारकर गाय. आता हिचं जे मूळ स्थान आहे जिथून सुरुवात झाली थारपारकरची ते आहे पाकिस्तान मधलं हैदराबाद. म्हणजे आता पाकिस्तान मधलं हैदराबाद, पण आता आपल्या भारतामध्ये जवळपास मारवाड, पालमपूर, अमरकोट, नौकोट या भागामध्ये म्हणजे गुजरातच्या या भागामध्ये, गुजरात असेल थोडंसं राजस्थान असेल, या सगळ्या पाकिस्तान बॉर्डरच्या भागामध्ये सुद्धा आता आढळतात आणि आपल्या इथं भरपूर चांगल्या प्रकारात आपल्याला मिळतात. तर याची ओळख जर म्हणायची म्हटली तर मध्यम आकाराचं शरीर असतं, मध्यम वशिंड आहे, दोन शिंगामधील रुंदी जी आहे ती जास्त असते, त्यामुळे तिचं कपाळ हे आहे हे बहिर्वक्र आपल्याला बघायला मिळतं. पाय सरळ आणि मजबूत आपल्याला बघायला मिळतात. मध्यम आकाराची कास असते, जी कास आहे दुधाची कास आहे ती मध्यम आकाराची असते. सडाची लांबी जर बघायला म्हटली म्हणजे जे आपण स्तन म्हणतो, जे सड म्हणतो, त्याची जी लांबी आहे ती जवळपास 3 ते 4 इंचाचं असतं. आणि ह्याचं एका वेताला दूध जवळपास 1500 ते 2500 लिटर दूध आपल्याला थारपारकर गाय ही देत असते. म्हणजे आपल्या देशी गायींमध्ये सुद्धा एवढी दूध देण्याची क्षमता आणि ताकद आहे. दिवसा आपल्याला पूर्ण वेतामध्ये जवळपास 1500 ते 2500 लिटर दूध गाय देते. आणि ह्यातले जे बैल असतात म्हणजे थारपारकर मधली जी बैल असतात ते नांगरणीच्या कामासाठी किंवा बैलगाडीसाठी आपण त्याची वापर केला जातो. आणि सर्वात महत्वाचं याचं आजच्या काळातलं जर वैशिष्ट्य आपण जर बघायला गेलो तर ही जात आज शासकीय फार्म्स जे असतात तिथे मोठ्या प्रमाणात याचा आपल्याला वापर बघायला मिळतो. म्हणजे जिथं ब्रीडिंगवर काम केलं जातं, जिथं शासकीय फार्म्समध्ये चांगलं त्याच्यावर प्रजातींवर काम केलं जातं, त्या फार्म्समध्ये आपल्याला ही जी आपली थारपारकर गाय आहे ही बघायला मिळते. आणि सर्वात महत्वाचा आज आपल्या भारतासाठी गौरवाचा मुद्दा तो म्हणजे आज श्रीलंका, इराक, फिलिपिन्स यासारख्या देशांमध्ये आपली ही थारपारकर गाय आज आपण निर्यात करतो, एक्सपोर्ट करत आहोत. म्हणजे आपल्या गायीची किती क्षमता आहे, एवढी ताकद आहे, त्याच्यातले मिळणारे गुणधर्म देशी गायीतले एवढे छान आहेत की जेणेकरून आज ही गाय बाहेरच्या देशातील लोक सुद्धा आपल्या भारतातनं मागवत आहेत. आज ती एक्सपोर्ट होतीये, निर्यात केली जाते. एवढा हा थारपारकर गायीचा आपल्याला महत्व आहे. आता आपण बघूया पुढची गाय, ती म्हणजे पुढची जी प्रजाती आहे ती आहे कांक्रेज. कांक्रेज ही प्रजाती आपल्याला जास्त करून गुजरात या भागामध्ये बघायला मिळते. आणि या जातीचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची जर ओळख म्हणायला गेली तर भारतातील सर्वात मोठी आणि धिप्पाड अशी रुंद अशी गाय आहे. तिची छाती अशी रुंद असते,
बशीच्या आकाराचं कपाळ मागे स्क्रीनवर आपल्याला बघायला मिळतंय. तिचं कपाळ असं बशीच्या आकाराचं असतं. वशिंड चांगलं खूप असं मोठं असतं. शिंग मोठी आहेत, जाड आहेत, वळलेली असतात. त्याच्यानंतर मानेखाली लोंबणारी कातडी आपल्याला दिसते. कातडीची अशी घडी दिसते. खूप मोठी अशी तिची मानेच्या खाली कातडी असते. रंग तिचा पांढरा आणि असा राखट प्रकारचा असतो. याचा जो बैल असतो तो जड वाहतुकीसाठी वापरला जातो. आणि जी गाय आहे ती जवळपास दूध एका वेतामध्ये 1300 ते 2300 लिटर पर्यंत एका वेतामध्ये ती दूध देते. म्हणजे बैल सुद्धा चांगला वापर होतोय आणि गाई पण दूध चांगली देते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज आपल्या भारतासाठी अजून एक अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्या भारतातनं अमेरिकेमध्ये ही गाय आज निर्यात केली जाते. याचं एवढं चांगलं हे कांकरेज या प्रजातीचं वैशिष्ट्य आहे. आता आपण बघूया, आतापर्यंत आपण बघितलं सर्वात पहिला भाग जो बघितला तो म्हणजे फक्त शेतीच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या गायींच्या प्रजाती. पुढे बघितलं आपण शेतीसाठी आणि गायीसाठी दुधासाठी दोन्ही मिळून वापरल्या जाणाऱ्या प्रजाती. आता आपण बघणार आहोत फक्त दुधासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रजाती. म्हणजे ह्याचे जे बैल आहेत यांचा जास्त काही कुठेही बाकी कुठल्याही कामासाठी म्हणजे कुठल्या वाहतुकीसाठी याच्यासाठी त्याच्यासाठी त्याचा वापर केला जात नाही. फक्त याचा वापर दुधासाठी गायींचा वापर केला जातो की बाबा जेणेकरून ह्यांच्याकडनं चांगलं दूध आपल्याला चांगल्या प्रकारे मिळेल. त्यामुळे आता त्यात सर्वात पहिली आपण जी प्रजाती बघणार आहोत ती म्हणजे गीर. गीर ही प्रजाती आपल्याला पूर्ण भारतामध्ये म्हणजे सगळीकडेच ही जात दुधासाठी प्रसिद्ध अशी म्हटली जाते. आणि हिचं स्थान गुजरातमध्ये काठेवाड आणि गीर या जंगलामध्ये आपल्याला आढळतं. आणि आता या भरपूर मागच्या काळामध्ये महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात गीर ही प्रजाती आपल्याला आढळून येते. ओळख म्हणायची म्हटली तर रंग हिचा तपकिरी पांढरा असा रंग असतो. लांब व लोंबणारे असे तिचे कान असतात, सरळ कान असतात. आणि वशिंड तिचं चांगलं मोठं असतं. शिंग सुद्धा मोठी असतात. जवळपास हिचं दिवसाला 10 ते 15 लिटर दिवसाला दूध द्यायची कॅपॅसिटी सुद्धा आहे. म्हणजे गीर आज जर आपण सगळीकडे म्हणलं A2 दूध म्हणलं की गीर असं एक सुरुवातीला म्हटलं जातं. तशा सगळ्याच गाया A2 मध्येच आल्या आपल्या ज्या देशी गाय आहेत त्या. पण त्यातल्या त्यात गीरला थोडं जास्त प्राधान्य दिलं जातं की त्याचं दूध खूप चांगलं आहे. अशा प्रकारे गीर ही प्रजाती जवळपास दिवसाला 10 ते 15 लिटर दूध देते. दुधासाठी आपण जी प्रजाती बघतोय ती म्हणजे आता सिंधी. सिंधी ही प्रजाती हिचं मूळ स्थान जे आहे ते पाकिस्तानातलं कराची आणि तेथील जे हैदराबाद आहे तिथलं आहे. आणि कोटिस्तान हा जो पाकिस्तान मधला भाग आहे हा त्याचा पैदाइशीचा पट्टा पकडला जातो. म्हणजे तिथे सर्वात जास्त तिची पैदास होते. ओळख म्हणायला गेली तर हिचे शरीराने अशा मध्यम असतात. योग्य प्रमाणात त्यांचा साचेबंद असतो. स्वभावाने एकदम शांत असतात. शिंगे जाड व बाहेरच्या बाजूला वळलेली असतात. टोके थोडी बोथड झालेली असतात. या गायी पण सर्वात जास्त चपळ असतात. रंग म्हणायला गेला तर गायीचा रंग हा तपकिरी आणि बैलाचा रंग गडद रंग असा असतो. तर अशा प्रकारची ही सिंधी गाय दिवसाला जवळपास म्हणजे पूर्ण तिच्या वेतामध्ये जवळपास ती 1500 ते 2500 लिटर एका वेतामध्ये दूध देते. म्हणजे दुधासाठी खूप चांगली समजणारी ही सिंधी गाय जी आपल्या भारतात सुद्धा भरपूर ठिकाणी आढळते. म्हणजे आज आपण हरियाणा, पंजाब, राजस्थान या भागात जर बघितलं जे पाकिस्तान बॉर्डर आहे या ठिकाणी सर्वात जास्त ही गाय आपल्याला आढळून येते. पुढची जी गाय आपण बघतोय ती म्हणजे सहिवाल. सहिवाल ही प्रजाती हिचं मूळ स्थान जे आहे ते साहिवाल एक जिल्हा आहे पाकिस्तानातला, तिचं ते मूळ स्थान आहे. पण हे खूप आधीचं स्थान तिचं झालं. आता जवळपास आपल्या भारतातील पंजाब त्याच्यानंतर हरियाणा या पूर्ण भागामध्ये सहिवाल ही खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळते. आणि दुधासाठी तिचा वापर राजस्थानमध्ये सुद्धा रेग्युलर केला जातो. ओळख म्हणायची गेली तर रंग हिचा तपकिरी गीर जसा असतं त्याच प्रमाणात हिचा रंग असतो. शरीरावरील कातडी जी असते ती एकदम अशी सैल असते. खूप सैल तिची कातडी असते. पाय लांबीने एकदम लहान असतात. शिंगे जाड असतात व छोटी असतात. गायींमध्ये शिंगे थोडी सैल असतात. म्हणजे जर असा हात लावला आपण त्या शिंगाला तर अशी हलतात ती, म्हणजे तेवढी सैल असतात. वशिंड चांगलं त्याचं मोठं असतं. शेपटी जमिनीवर लोळत असते. आणि भारतामध्ये सर्वात जास्त दूध देणारी गाय म्हणून जर कोणत्या गायीची ओळख असेल तर ती म्हणजे सहिवाल गाय आहे. हिचं दूध जवळपास एका वेतामध्ये 2000 ते 3000 लिटर पर्यंत ही एका वेतामध्ये दूध देते. एवढी त्याची दूध द्यायची क्षमता आहे.